नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजना या संदर्भात 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबर रोजी ज्या अपडेट्स आल्या आहेत त्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ओके. आता खूप महिलांच्या मनात प्रश्न आहेत की पैसे कधी येणार, नाव यादीत आहे की नाही, काहींचे पैसे का अडकले. ओके. तर चला तर मग एक एक मुद्दा नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिलं काय, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी पडताळणी ही अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त. काही जिल्ह्यांमध्ये डुप्लिकेट अर्ज, अपूर्ण कागदपत्रे आणि चुकीची माहिती समोर आली आहे. तसेच आधार बँक खाते लिंक नसल्यास हप्ता अडकण्याची शक्यता आहे. शासनाकडून पात्रता तपासणीशिवाय पैसे मिळणार नाहीत असे स्पष्ट संकेत आहेत. पुढील टप्प्यात अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचे नमूद. म्हणजेच काय तर प्रत्येक अर्ज तपासला जात आहे. कागदपत्र तुम्ही जी दिली आहेत ती पूर्ण आहेत का आणि आधार बँक खात्याशी लिंक आहे का तुमचं, हे तपासलं जाणार आहे. पुन्हा तपासणी चालू झाली आहे. ओके. त्यामुळे अर्जदार खरोखरच पात्र आहे का ते तपासलं जात आहे. ठीक आहे ना. तसेच महिलांमध्ये सर्वाधिक प्रश्न आहे की पुढील हप्ता कधी. तांत्रिक आणि प्रशासकीय छाननी पूर्ण झाल्यावरच रक्कम जमा होणार आणि काही भागात पहिल्या यादीतील नाव वगळले गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच शासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे स्पष्ट आवाहन झाले आहे. म्हणजेच की काही न्यूज अपडेट ह्या खोट्या असतात, त्या फक्त तुम्हाला क्लिकबेटसाठी तुमचा वापर केला जातो. ओके. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत शासनाकडून अपडेट येत नाही. फक्त सरकारी पोर्टल व अधिकृत घोषणाच अंतिम असल्याचे अधोरेखित त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे ना. म्हणजेच की हे बघा, कोणतीही ठराविक तारीख अजून तर अधिकृतरित्या शासनाद्वारे जाहीर झालेली नाही आहे. म्हणजेच की सोशल मीडियावर फिरणाऱ्या आज पैसे येणार, उद्या हप्ता येणार, हे जे व्हिडिओ येतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं शासनाने सांगितलं आहे. ठीक आहे ना. आता योजनेचा आवाका मोठा असल्याने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी चालू झाली आहे. काही जिल्ह्यात हप्ता उशिरा येण्यामागे डेटा क्लिअरन्स कारणीभूत ठरत आहे. पात्र महिलांच्या खात्यातच DBTद्वारा पैसे जमा होणार आणि राज्यस्तरीय आढावा बैठकांवर लक्ष, अशी माहिती दिलेली आहे. सोशल मीडियावरील खोटी तारखा व रक्कम दावे फेटाळले गेले आहेत. ठीक आहे ना. म्हणजेच की काही महिला सोशल मीडियाच्या काही न्यूज चॅनल्सवर विश्वास ठेवून असं समजतात की आज येतील पैसे, उद्या येतील पैसे. तसं होणार नाही. ओके. तुमची जर DBT कनेक्टेड आहे तर तुम्हाला येतील पैसे आणि KYC जर तुमची कंप्लीट आहे तरी पण सुद्धा तुम्हाला कुठेही तुमचे पैसे अडकणार नाहीत. जानेवारीपर्यंत येऊन जातील. ओके. आणि आता यादीत बहुतेक महिलांचा प्रश्न आहे की यादीत आमचं नाव आहे की नाही. KYC थोडा लेट झाला आहे म्हणून नाव काढले गेले आहे का, तर तसं काय होणार नाही आहे. बेसिकली न्यूज चॅनल्सनी काय सांगितलं आहे की अपूर्ण कागदपत्रे, चुकीची माहिती आणि डुप्लिकेट जर अर्ज दिला असेल त्यामुळंच तुमची तात्पुरती जी आहे नाव आहे ती वगळण्यात आली आहे. ठीक आहे ना. पण घाबरण्याची गरज नाही. स्थानिक ग्रामपंचायत, तहसील किंवा अधिकृत पोर्टलवर माहिती ही तुम्हाला तपासता येईल. ओके. आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील स्तरावर चौकशीसाठी गर्दी. ग्रामीण भागात महिलांचा गोंधळ जास्त झाला आहे. प्रशासनाकडून कागदपत्र पूर्ततेसाठी सूचना. अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच की जर तुम्ही KYC तुमची इनकम्प्लीट आहे, तुम्ही कंप्लीट नाही केली, जर तुमचं आधार बँकशी लिंक नाही आहे, तर तशा महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. किंवा ज्यांच्यासाठी योजना नाही आहे तरीसुद्धा त्यांनी अर्ज भरून पैसे घेत आहेत, त्यांनासुद्धा वगळण्यात येत आहे. ओके. तर योजनेचा उद्देश एवढाच आहे की आर्थिक मदत राजकीय अफवांपासून दूर. ओके. म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीची योजना आता ठेवली जाणार आहे. ओके. फक्त एवढंच करा की अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त सरकारी पोर्टल आणि अधिकृत घोषणा यावरच विश्वास ठेवा. ओके. योजनेअभावी सोशल मीडियावर अफवांचा मोठा प्रभाव झाला आहे. आज पैसे येणार, उद्या हप्ता, अशा बातम्या अधिकृत नसल्याचे स्पष्ट. अंतिम लाभार्थी यादीत निर्णायक असल्याचे लेखांमध्ये नमूद. महिलांनी फॉर्म भरणारे एजंट टाळावेत असा इशारा. म्हणजेच की KYC तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर करून देणार असे लिंक्स येत असतात. ठीक आहे ना. तर लिंक्सद्वारे करू नका, नाहीतर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. जी महाराष्ट्र लाडकी बहीणची जी मेन वेबसाईट आहे तिथंच जाऊन तुम्ही KYC करा. तशा प्रकारचे खूप खोट्या KYCच्या लिंक आता जनरेट झाल्या आहेत गुगल क्रोममध्ये. ओके. योजनेची अंमलबजावणी दीर्घकालीन स्वरूपात होणार. ओके.
म्हणजे सांगायचं एवढाच उद्देश की लाडकी बहीण योजना ही महिलांना फक्त आधार देण्यासाठीची योजना आहे. ज्यांना माहीत असूनसुद्धा त्यांच्यासाठी ही योजना नाही, ज्यांनी फॉर्म भरले आहेत तरीसुद्धा त्यांना वगळण्यात येत आहे. ई-के-वाय-सी ज्यांनी केली नाही त्यांनासुद्धा वगळण्यात येणार आहे. ओके, त्याच्यामुळं जे बाकीचे ज्या महिला आहेत, ज्यांचं सगळं ओके आहे, बरोबर आहे, तर त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे ना. म्हणून ही योजना काय आहे, आता ही सगळं चेकिंग होत असल्यामुळे ही टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. म्हणून थोडा संयम ठेवा, योग्य माहिती ठेवा आणि अफवांपासून दूर राहा. ओके, जर तुम्हाला हा अपडेट उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.